नाव सौ लक्ष्मी विजय वंजारी, धर्मापुरी, मोदा तालुका। मला तुम्हाला सांगायचं आहे की शालेय पोषणाहार कर्मचारी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग। त्या शाळेमध्ये शालेय पोषण शिजवून सणेरी मुलांना जेवण देतात। 10 ते 5 त्यांना झाडू, अंगण झाडणं, शाळेचं परिसर स्वच्छ करणे, संडास बाथरूम स्वच्छ करणे, हे कामं सांगण्यात येतात। हे कामं त्यांच्यासाठी नाही आहेत। त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालेय पोषणाहार। शालेय पोषणाहार म्हणजे शालेय पोषणाहार कर्मचारी ही बाई सकाळी 10 ते 3पर्यंतच असते आणि त्यांच्या कामाचा जो असतो तो त्यांना स्वयंपाक म्हणजे जे असते, धान्याची साफसफाई करणे, आपलं किचन साफ करणे, किचन साफ करून सणेरी आपल्यासाठी मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय लावणे। पिण्याच्या पाण्याची सोय लावल्याच्या नंतर जे लागते पाणी स्वयंपाकासाठी ते पाण्याच्या त्यांना अतिरिक्त काम सांगतात। काम म्हणजे त्यांना माझ्या ऑफिस झाडून घे, त्याच्यात पाणी भरून ते 2,500 जर 100 रुपये पण ती रोजी पडत नाही त्या बाईला, तर मग तिने काय करावं? आजच्या युगामध्ये बाईला कमीत कमी 300 रुपये तरी मजुरी पाहिजे सरासरी। ती बाई त्या 80 रुपयात, त्या 80 रुपयामध्ये काय घर चाललं? 1000 ते 1 आणि ना तिला ती जर दगावली की काही झालं तर त्यांना नाही विमा आहे ना काही आहे। मग दुसरं आहे, 2 बाया जर असल्या तर एकीला ठेवा, दुसरीला काढा, हे आहे असं ते त्यांचं शिक्षकांमध्ये जर काही हानी झाली किंवा कुकरचा स्फोट झाला किंवा सिलेंडरचा स्फोट झाला तर त्या बाईला आरोग्य सुविधा काहीच मिळत नाही आणि त्यांचा विमा सुद्धा लागू होत नाही। मग अशा ह्या 2,500 रुपयात करण्यावाल्या महिलेने काय करावं? त्यांनी काय आपलं घरदार सांभाळावा। 2,500 रुपयात काहीच भागत नाही आणि सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। तो तुमचे मुद्दे काय आहे? सरकारचं काय अपेक्षा आहे? 2 वर्षापासून आमचा 1,000 रुपयाचा मानधन आहे, तो लागू केलेला होता, GR काढला होता, पण हे सरकारने अजूनपर्यंत तो GR त्याच्या GRवर सही केली नाही आणि आम्हाला तो GR सुद्धा मिळाला नाही। आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला कमीत कमी आमच्या पोटापुरता तरी मानधन ह्या सरकारने मानधन का देत आहे सरकार? किती देत आहे आता? आणि सरकार काय म्हटलं याच्या अगोदर तुम्ही केलं असेल? पण ते GR निघाला पण अजूनपर्यंत 2 वर्ष लोटून गेले, पण 1,000 रुपयाच्या GRवर अजूनपर्यंत सरकारने सही केली नाही। समोरचं पाऊल काय आहे तुमचं ह्याच्यात? 26,000 पेमेंट वाढलं। आता जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर त्यानंतर आम्ही पुन्हा टोटल खिचडी बंद ठेवू आणि पुन्हा आम्ही संपावर बसू। आमची तयारी आहे संपावर बसण्याची। सर असं आहे की 26 वर्षापासून आम्ही खिचडी शिजवत आहोत, परंतु आम्हाला आमचा